मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. कारण जानेवारी 2000 पासून रेशन वितरणाच्या नियमाचे पुन्हा एकदा मोठा बदल होणार आहे. या बदलाचा थेट परिणाम अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका धारकावर होणार असल्यामुळे ही माहिती शेवटपर्यंत ऐकणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत सरकारकडून पात्र लाभार्थ्यांना दरमहा रास्त दरात धान्य दिलं जातं आणि या मासिक वितरण पद्धती आता नव्या वर्षाच्या सुरुवातीपासून सुधारणा करण्यात येणार आहे. सध्या डिसेंबर 2025 महिन्याचे रेशन वितरण सुरू आहे आणि या महिन्यासाठी कोणताही बदल लागू करण्यात आलेला नाही. म्हणजे डिसेंबरमध्ये तुम्हाला सध्या ज्या प्रमाणात रेशन मिळत आहे त्याच प्रमाणात रेशन मिळणार आहे. मात्र मित्रांनो, जानेवारी 2026 पासून अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत येणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना प्रति कार्ड दरमहा 20 किलो तांदूळ आणि 15 किलो गहू या प्रमाणात धान्य दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेअंतर्गत प्रत्येक सदस्याला दरमहा 3 किलो तांदूळ आणि 2 किलो गहू या नव्या प्रमाणात रेशन मिळणार आहे. याआधी व्यवस्था पहिली तर अंत्योदय कार्डधारकांना 35 किलो तांदूळ आणि 10 किलो गहू मिळत होता, तर प्राधान्य कुटुंबातील प्रत्येक सदस्याला 4 किलो तांदूळ आणि 1 किलो गहू दिला जात होता. मात्र या वितरण पद्धतीमध्ये तांदळाचे प्रमाण जास्त आणि गव्हाचं प्रमाण कमी असल्यामुळे अनेक ठिकाणी लाभार्थ्यांकडून तक्रारी केल्या जात होत्या. विशेष गहू कमी मिळत असल्यामुळे अनेक कुटुंबांना रोजच्या जेवणात अडचणी येत होत्या. या तक्रारीचा आणि लोकांच्या मागणीचा विचार करून सरकारने पुन्हा एकदा रेशन वितरणामध्ये संतुलन आणण्यासाठी हा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मित्रांनो, जानेवारी 2026 पासून तांदूळ आणि गहू याच प्रमाण अधिक समतोल असणार आहे आणि याचा फायदा थेट सर्वसामान्य लाभार्थ्यांना होणार आहे. राज्य सरकारकडून या बदलासाठी मंजुरी देण्यात आलेली असून यामुळे रेशन वितरणाशी संबंधित असलेल्या तक्रारी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मित्रांनो, लक्षात ठेवा, डिसेंबर 2025 पर्यंत सध्याचं वितरण सुरू राहील आणि जानेवारी 2042 पासून नव्या नियमानुसार रेशन दिलं जाणार आहे. 26 पासून नव्या नियमानुसार रेशन दिले जाणार अशी महत्त्वाची, अचूक आणि उपयोगी माहिती वेळोवेळी मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि पुढचं आपण जे रेशन कार्डबद्दल काही नवीन अपडेट आले तर लगेच मी व्हिडिओ या चॅनलवरती अपलोड करत असतो. आणि कुठलंही रेशनचं तुम्हाला अडचण येत असेल किंवा ॲप्लिकेशन फॉर्म भरायचं असेल किंवा नवीन लाभार्थ्यांचं नाव ॲड करायचं असेल किंवा एक्झिट करायचं असेल तर आपल्याला काय प्रोसेस असते, आपलं रेशन कार्ड हरवलं असेल किंवा फाटलेलं असेल किंवा कुठलीही समस्या असेल रेशन कार्डबद्दल तर काय करायचं, हे सर्व माहिती मी वेळोवेळी या चॅनलवरती देत असतो. आणि तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करून नक्की विचारू शकता. तर या पद्धतीने हे बदल होणार आहेत. कारण गहू आणि तांदूळचं हे प्रमाण जास्त आणि कमी होत चाललेलं आहे. त्याच्यामुळे तांदळाचं जास्त होतं आणि गहू कमी दिले जात होतं आणि लोकांना जेवणाचं त्या ठिकाणी रोजचं जेवणचं त्यांना अडचण येत होते, तक्रारी केल्या गेल्या आणि त्याच्यामुळे आता तांदूळ कमी आणि गहू जास्त केले जाणार आहेत. 2026 पासून डिसेंबरमध्ये सेम होतं आणि पूर्वीप्रमाणेच आपल्याला रेशन मिळत होतं. आता थोडं बदल होणार आहेत. आणि रेशनची कुठलीही समस्या असेल तुम्हाला तर कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.